रणसंग्राममध्ये आपलं स्वागत। 10 महानगरपालिका आणि 25 जिल्हा परिषदा यांच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर त्याच्या धक्क्यातून विरोधक जसे सावरत आहेत तसेच अनेक केंद्रीय मंत्री आणि त्याहीपेक्षा पुणेकर देखील सावरत आहेत। पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाला इतकं घवघवीत यश मिळेल आणि राष्ट्रवादी इतक्या अपयशाला सामोरं जाईल याची अपेक्षा कुणीच केली नव्हती। या सगळ्या पार्श्वभूमीवर मी आमंत्रित केले पुण्याचे कारभारी असणारे गिरीश बापट यांना। गिरीश बापट, रणसंग्राममध्ये आपलं स्वागत। सर्वप्रथम इतक्या घवघवीत आणि काहीशा अनपेक्षित यशाबद्दल आपलं अभिनंदन। स्वबळावर लढलो तर जागा वाढतील पण बहुमत काही मिळणार नाही अशा स्वरूपाचं विधान निवडणुकीपूर्वी 2 दिवस आधी मी घेतलेल्या मुलाखतीत तुम्ही दिलं होतं। आपलाही अंदाज पुणेकरांनी चुकवला तर? पण त्याने काही दुःख होत नाही, आनंदच होतोय। नाही बरोबर आहे, पण निवडणूक झाल्यानंतर गिरीश बापट आणि संजय काकडे यांच्यातल्या वादामुळं निकालानंतर भाजपवर बाका प्रसंग येईल असं आपल्या पक्षातले आपले हितचिंतक आणि विरोधक म्हणत होते। त्यांच्यावर आता बाका प्रसंग आलाय, त्याबद्दल काय सांगाल? काही बाका प्रसंग वगैरे काही नाहीये। शेवटी असं आहे की नेहमीच आपण हा विषय काढता आणि तो असं काही प्रॉब्लेम नाही। शेवटी आमच्याकडे 2 खासदार, 8 आमदार, अध्यक्ष आम्ही आहोत, आमची टीम आहे। प्रत्येकाचं काही मत असतं। अनेक वेळेला TV चॅनलवर जातात, वृत्तपत्रांना भेटतात, तेव्हा त्यांनी सांगितलं आमच्याकडे काही बाका प्रसंग वगैरे नाही। माझ्या नेतृत्वाखाली पालकमंत्री म्हणून सगळ्यांना बरोबर घेऊन मी काम करतो। पूर्ण निवडणुकीची यंत्रणा तशीच आखली होती, ती कार्यान्वितही केली। ज्याने त्यांनी आपला रोल व्यवस्थित केला आणि म्हणून ह्याचं श्रेय सगळ्यांना आहे। आणि त्यामुळे आम्हाला हे खरं आहे की मला साधारण वाटत होतं की आम्ही 85 पर्यंत जाऊ, 85, 86 असे, 80च्या पुढे 90च्या आत। ते पुणेकरांनी आमचं काम, विशेषतः नरेंद्रजी मोदी, देवेंद्रजी फडणवीस यांनी पुण्याकरता केलेलं काम पाहता त्यांनी 100%च आमच्यावरती विश्वास टाकला आणि सांगितलं ठीक आहे आता करून दाखवा। आणि मी हिमतीने तुम्हाला सांगतो की आम्ही आता करूनच दाखवणार। नाही, अगदी बरोबर आहे, परंतु आपला अंदाज सपशेल चुकला आणि संजय काकडे यांनी व्याडेश्वर मध्ये झालेल्या ब्रेकफास्ट मीटिंग नंतर माध्यमांसमोर बिनदिक्कतपणे, छाती ठोकपणे सांगितलं 92च्या खाली एक जागा आली तर राजकारण सोडीन। आणि त्यांनी मात्र ॲक्युरेटली सांगत आपले अंदाज बरोबर ठरवले। आणि आमच्या गिरीश भाऊंचे इतके वर्ष राजकारणात काळ्याचे पांढरे आणि पांढऱ्याचे काळे केलेत, आपला अंदाज चुकला आणि हे काल आलेले राजकारणात आज बरोबर अंदाज सांगून जात आहेत। पण चुकलेला अंदाज, मी फार माझी सावध भूमिका असते डॉक्टर, तुम्हाला माहिती आहे। ही माझी पहिली निवडणूक नाही, मी 11 निवडणुका आत्तापर्यंत लढलोय आणि नेहमी राजकारणामध्ये प्लस मायनस, जनमत, लोकांचं आपल्याला काय म्हणणं आहे, आपलं लोकांना पटतंय का, राजकीय स्थिती, समोरच्यांचे डावपेच, हे सगळं आपण पाहत असतो आणि मी पाहत असतो। त्यामुळे मी नेहमी सावधपणे अंदाज व्यक्त करत असतो आणि ते चांगलं असतं। नाही बरोबर आहे, पण SK आता पुण्यामध्ये हा नवीन SK आहे। यापूर्वी SK म्हणजे सुरेश कलमाडी होते। आता या नवीन SKने आपले अंदाज बरोबर ठरवलेत। सबसे बडा खिलाडी म्हणजे पुन्हा SKच आहे। गोष्ट आहे, नाही तुम्हाला पाहिजे ते ठरवा, जनतेने पाहिजे ते ठरवलंय। पुण्याचा कारभारी कोण, तुम्ही का संजय काकडे? आता पुण्याचा कारभारी पुण्याची भारतीय जनता पार्टी। नाही परंतु एक व्यक्ती असली पाहिजे ना, ज्या व्यक्तीमुळे यश मिळालं। तुम्ही बहुमत मिळणार नाही सांगत होतात आणि काकडे छातीठोकपणे बहुमत मिळणार असं सांगत होते। उमेदवार घ्यायचे की नाही घ्यायचे याच्यावरची सुंदोपसुंदी निवडणुकीच्या आधी आपण बघितली होती। मी बहुमत मिळणार का नाही, डॉक्टर साहेब तुमच्या सकटच्या मुलाखतीत बघा की स्पष्ट बहुमत मिळणार हे आम्ही शेवटच्या 3 दिवसात सांगितलं होतं। मी बघाशीही सांगितलं की सावधतेने अंदाज व्यक्त करायचे असतात निवडणुकीत। आणि आत्ता देखील आमचे कमी जास्ती फरकाने उमेदवार पडतात, म्हणजे मुंबईत तर समसमान मतं पडली इथपर्यंत आता प्रभाग असून परिस्थिती निर्माण होते। माझ्याकडे पण 62ने काही उमेदवार जिंकले, काही उमेदवार हारले, अगदी थोड्या अंतराने। त्यामुळे नेहमी सावध भूमिका राजकारणात चांगली असते, तीच मी ठेवणार, कारण मी अनेक वर्ष राजकारणात आहे। आणि म्हणून मला असं वाटतं
की अंदाज खोटा ठरला आणि तो पक्षाचा फायदा होत असेल तो कोणीही सांगू. अगदी आमचे संजय काकड्यांनी सांगितलं, काय त्याच्यात गैर आहे? मला काय त्याच्यात वाईट वाटत नाही. शेवटच्या 2 दिवसामध्ये ज्यांना तिकीटं मिळाली नाही अशा अनेकांनी निदर्शनं केली होती आणि आम्ही तिकीट वाटपासाठी दिलेले पैसे आम्हाला परत मिळाले पाहिजेत अशा प्रकारची माध्यमांसमोर वक्तव्य केली होती. ते सगळा गोंधळ, तो सगळ्या अनागोंदी आम्ही दाखवलेली होती. हे सगळं आता विरून गेलं. असं आहे, असा काही गोंधळ बिंधळ नव्हता. डॉक्टर साहेब, मी तिथे होतो. ज्या 2-3 लोकांना तिकीट दिलं नाही त्यांच्या मनातला राग हा गेला नव्हता. आपल्याला माहिती आहे, आम्ही 162 जणांना तिकीट दिली. मागितली किती होती? 850 जणांनी. बाकीच्या सगळ्यांनी कोणी फॉर्म भरले, थोडे रागावून भरले, पण आम्ही आमच्या पद्धतीनं त्यांना पटवून, विनंती करून, पाठीवरनं हात फिरवून, अरे असं असतं बाबा, करू नको, शेवटी पक्ष महत्त्वाचा आहे, आणि सगळ्यांनी ऐकलं. आमच्याकडे 3 का 2 उमेदवार राहिले होते, पण तेही टेक्निकली राहिले होते. बाकी सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीचं काम केलं, एकत्रित येऊन केलं. सगळे कार्यकर्ते एकत्र आले, नेते एकत्र आले, आणि असं चित्र जेव्हा असतं तेव्हा यश मिळतं. आणि म्हणून हे घवघवीत यश जे मिळालं याचं सारं श्रेय मी आमच्या नेतृत्वाला आणि कार्यकर्त्यांना देणारा माणूस आहे. पण मग असं काय घडलं बापट साहेब की धबाधब लोकांनी कमळावरच बटन दाबलं? तुम्हालाही अपेक्षा नव्हती, कोणालाच अपेक्षा लोकांना नव्हती. आत्मविश्वास वाढला. असं नाही आहे, ऐका, केंद्राने जी मदत नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली केली, म्हणजे तुम्हाला साधं उदाहरण सांगतो डॉक्टर. मेट्रो आम्ही पुण्यात आणली, मेट्रोचं काम सुरू झालं. ह्या वर्षीच्या बजेटमध्ये 950 कोटी रुपये अंदाजपत्रकात आले. आता पुणेकरांना हे भावलं की अरे नुसतीच मेट्रो नाही आणली तर त्याला जी बजेट प्रोव्हिजन असते ती केंद्राने केली आणि या बजेटमध्ये राज्य सरकार देखील त्याला पैसे देईल. म्हणजे बोले तैसा चाले, त्याला मतदान करावे, हे पुणेकरांनी ह्या निमित्ताने सिद्ध केलं. कारण जे प्रश्न 10 वर्ष प्रलंबित होते, ज्याची चर्चा नव्हती, ज्याचं काम सुरू झालं नाही, ज्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं, अशा सगळ्या प्रश्नात जेव्हा देवेंद्रजी फडणवीस आणि नरेंद्र मोदीजींनी लक्ष घातलं तेव्हा पुणेकरांना हा आत्मविश्वास वाढला की आता पुण्याची प्रगती, विकास, जे काही पुढचं करायचंय ते भारतीय जनता पार्टी करेल. आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर त्यांनी आम्हाला समर्थन दिलं. हे खरं त्याचं विश्लेषण आहे. पुण्याच्या जवळच सिंहगड आहे आणि इतिहास पुन्हा रिपीट झालेला दिसतोय. म्हणून हा प्रश्न मी विचारतो की ऐतिहासिक असे उद्गार काढले गेले होते एकदा की गड आला पण सिंह गेला. पुण्याचा गड तुमच्याकडे आला परंतु गणेश बिडकर तुमचा सिंह पराभूत झाला. काय सांगाल त्याबद्दल? असं आता 1-2 ठिकाणी होतं. गणेश बिडकरांना त्या भागातनं उमेदवारी देताना त्यांनी जे जे सांगितलं ते पक्षाने ऐकलं होतं. आता असं आहे की त्यांच्या समोरही मोठं आव्हान होतं, मतांची विभागणी, काही अपक्ष उमेदवार, या सगळ्याचा प्रभाग म्हणून तिथे आम्हाला एक RPIला जागा सोडावी लागली. जो आमचा उमेदवार होता तो शिवसेनेमध्ये गेला, महिला आहे ताई आमची, आणि ती शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आली. भारतीय जनता पार्टीचे योगेश समेळ हे तांबट समाजाचे नेते आहेत, तरुण कार्यकर्ता आहे, तो आला. गणेशजींच्या बाबतीत तिथे समोर धंगेकर उभे होते, त्यामुळे त्यांचेही अंदाज चुकले. त्यांच्या सांगण्याप्रमाणे आणि सल्ल्याप्रमाणे तिथे उमेदवारी दिली होती. मग आता गणेश बिडकरांचं पुनर्वसन कसं करणार? आपण का फार काळजी करता? पक्ष करेल. नाही, मी अशा करता काळजी करतोय की असे अनेक जण पराभूत झालेले आहेत, तेही आशाळभूतप्रमाणे गिरीश बापटांच्या घराकडे डोळे लावून बसलेत. म्हणून म्हणतोय मी आहे, आमच्या घरातनं काही निर्णय होत नाही, आमच्या पार्टीच्या कार्यालयातनं निर्णय होतो आणि ह्याच्या संदर्भात पक्ष धोरण ठरवतं. कोणाला आता पुढच्या काळामध्ये काय मदत करायची त्याच्या काही नॉर्म्स असतात, त्या केवळ पुण्याकरता नसतात, त्या सगळीकडे असतात. पक्ष नेतृत्व ह्या बाबतीत योग्य तो निर्णय घेईल. आपणही आमची काळजी करता, याने मी जास्त आनंदित झालोय. आता आणखीन आनंदित व्हायची दुसरी एक गोष्ट म्हणजे ज्या प्रभागात मुख्यमंत्र्यांची सभा आणि मुख्यमंत्र्यांचं स्वागत रिकाम्या खुर्च्यांनी केलं, तिथे विक्रमी मतदान तर झालंच,
पण त्याहीपेक्षा भारतीय जनता पक्षाला तिथे घवघवीत यश मिळालं. एक प्रकारे मुख्यमंत्र्यांची सभा आपण घेऊ शकलो नाही म्हणून कार्यकर्ते पेटून कामाला लागले शेवटच्या काही तासात. असं आहे डॉक्टर, मी हे वारंवार तुम्हाला सांगितलं की मी पालकमंत्री म्हणून पुणे शहर, पुणे जिल्हा, पिंपरी चिंचवड शेवटच्या 2-3 दिवसात अधिकाधिक सभा होण्याकरता जे व्यवस्थापन करत होतो त्याच्यात एक दिवस अगोदर माननीय मुख्यमंत्र्यांनी सभा दिली. 5 विधानसभा मतदारसंघात त्यांच्या सभा झाल्या. एक टिळक रोडला झाली, त्या दिवशी नेमकं निवडणुकीच्या प्रचाराचा आदला दिवस होता. उमेदवारांना असं वाटत होतं की शक्ती प्रदर्शन करू आणि वॉर्डामध्ये फेऱ्या मारू. दुपारी 1:30-2 ला आपली फेरी संपेल आणि नेहमी आमच्या सभा पुण्यातल्या कुठल्याही 4-4:30च्या आधी होत नाहीत. अगदी क्वचित प्रसंगी खरं 6 लाच होतात. तरी पण माननीय मुख्यमंत्र्यांची सभा मिळते म्हटल्यावर आम्ही घेतली. थोडासा आमच्या कम्युनिकेशनमध्ये गॅप पडला. आम्हाला असं वाटलं की 4 ला मुख्यमंत्री येतील, ते 2 ला आले. पण त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांच्या सभा नाशिक आणि मुंबईत असल्यामुळे ही आम्ही 4 ला सुरू केली असती तर सभा चांगली झाली असती. याच्या आधी पुण्यात वारंवार मुख्यमंत्री आमच्या विनंतीला मान देऊन आले आणि म्हणून आम्ही त्यांना म्हणलं की नाशिक आणि मुंबईत जाणं महत्त्वाचं आहे. त्यांनीही ती इच्छा प्रदर्शित केली आणि सभेला गर्दी दुपारची वेळ असल्यामुळे कमी झाली. पण आता खरी गर्दी आम्ही पुणे महापालिकेच्या सभागृहात केलेली आहे. आणि ज्या प्रभाग आजूबाजूचे होते, मला सांगायला आनंद होतो की केंद्रबिंदू टिळक रोड धरला तर त्याच्या बाजूच्या तिन्ही प्रभागामध्ये 100% भारतीय जनता पार्टीचेच उमेदवार निवडून आले. मग लोकसभेला नाही आले म्हणून एवढी चर्चा केली. मग आता त्याच लोकांनी सगळे उमेदवार नेऊन दिले तर त्याचं कौतुक पण केलं पाहिजे. त्याचं कौतुक करावं म्हणूनच मी तुम्हाला प्रश्न विचारतोय. तुम्ही टिळक रोडचा विषय काढला म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतोय. तुम्ही पुण्याचे कारभारी आहात, आपण काढला. तुम्ही पुण्याचे पालकमंत्री आहात म्हणून विचारतोय की पुण्याचा आपण काढला डॉक्टर साहेब. पुण्याचा महापौर कोण असावा हे पक्ष आता एकत्र बसून निर्णय घेईल. आपली पसंती कुणामागे असेल, आपण मी अशी माझी पसंती चॅनलला सांगत नसतो. आम्ही सगळेजण एकत्र बसू, आमच्या नेतृत्वाशी चर्चा करू आणि एक मताने आम्ही चांगला महापौर पुण्याला दिशा देईल असा एक मताने निवडू. आपण फार काळजी करू नका, आम्ही त्याच्यात काळजी करतो. निवडल्यानंतर मात्र आपलं सहकार्य राहू द्या, त्यांनी जास्त आनंदित आम्ही होऊ. अगदी बरोबर आहे. पण बाहेरच्यांना प्रवेश देऊन भारतीय जनता पक्षासाठी अच्छे दिन आले अशी टीका काँग्रेस आणि NCPच्या नेत्यांनी केली आहे. बाहेरच्यांमुळेच हा विजय तुम्हाला पिंपरी चिंचवडमध्ये आणि पुण्यामध्ये मिळाला तसं दिसतं देखील आहे. याबद्दल आपण काय डॉक्टर, बाहेरचे आणि आतले असं काही राहत नाही. ज्या दिवशी एखाद्या उमेदवाराला आम्ही भारतीय जनता पार्टीत प्रवेश देतो त्या दिवशी तो भाजपचा उमेदवार झाला. आपण कधीतरी विश्लेषण करा. आम्ही 162 जणांना तिकीटं दिली. त्याच्यात सर्व प्रकारचे कार्यकर्ते आहेत. जुने आहेत, नवीन आहेत, सक्षम आहेत. काही ठिकाणी संघटनात्मक काम चांगलं होतं, तिथे पॅनलमधले 2-3 स्ट्रॉंग आहे, तर एखादा थोडासा वीक आहे त्याला ओढून पण नेलं. आणि त्यामुळे हे राजकीय जीवनात आणि निवडणुकीत करावंच लागतं. निवडून येण्याची क्षमता ही सर्वमान्य आहे आणि तीच एक भूमिका नाही तर ती भूमिका ही आम्ही गृहीत धरून विचारात घेऊन चांगल्या पद्धतीने उमेदवारांचं वाटप केलं होतं. आणि म्हणून आमच्याकडे बंडखोरी झाली नाही. आमच्याकडे सगळ्या कार्यकर्त्यांनी काम केलं. आपण कोणी किती म्हणलात तरी पालकमंत्री या नात्याने मी सगळं कोऑर्डिनेट केलं होतं. ते यशस्वी झालं आणि म्हणून त्याचं यश जनतेला आणि कार्यकर्त्याला आहे. आपण आपल्या जाहीरनाम्यामध्ये 15 वर्षाच्या महानगरपालिकेच्या कारभाराचं ऑडिट करणार आणि त्याची चौकशी करणार असं आश्वासन दिलेलं आहे. त्या आश्वासनाची पूर्तता होण्याचा दिवस आज सांगून टाका की हे कधीपर्यंत पूर्ण होईल आश्वासन. जेव्हा पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत आता आमची सत्ता येणार तेव्हा एक निर्णय मी असा घेतलाय की 2 प्रकार कामाचे केलेत. एक, पुणेकरांना दैनंदिन जीवनात भेडसावणारे प्रश्न
म्हणजे कचरा आहे, आरोग्य आहे, पाणी आहे, रस्ते आहेत, हे सोडवायला लागतील. वाहतूक आहे. दुसरा भाग त्यातला, ज्याला पायाभूत सुविधा म्हणतात, की ज्याचं मोठं नियोजन करावं लागतं. आपण दिवाळीत किल्ला बांधतो घरात, तसे किल्ले नाही बांधून चालत. मोठे पूल असतील, रस्ते असतील, मेट्रो असेल, PMRDचा रिंग रोड असेल, ही विकासाची कामं सगळी एका बाजूला. आम्ही एकत्र बसून दर 3-4 महिन्यांनी याच्या प्रायोरिटीज ठरवून सगळ्यांना बरोबर घेऊन, आणि आपणही त्यावेळी आम्हाला मार्गदर्शन करा. आमचा पूर्ण अजेंडा लोकांपुढे ठेवू. नाही. आणि मी तुम्हाला पालकमंत्री म्हणून शब्द देतो की आम्ही जे जे सांगितलं ते 5 वर्षात करून दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. नाही, प्रश्न माझा असा होता की आपण 15 वर्षाच्या कारभाराची चौकशी करणार असं आश्वासन दिलं होतं. ती चौकशी कधी चालू करणार आणि कधी पूर्ण होईल याबद्दलचा माझा प्रश्न आहे. काही चौकशी सुरू झाल्या आहेत. काही चौकशांचा ऑडिट रिपोर्ट मार्च नंतर येतो. आम्हाला असं वाटतं की जिथे जिथे घोटाळा झालेला आहे त्याच्या चौकशा आम्ही त्या पातळीवर नक्की सुरू करणार. त्याच्यात पुणेकरांच्या करातनं आलेला पैसा हा ज्यांनी बुडवला, खाल्ला, त्यांना आम्ही सोडणार नाही. आणि आता जसं AGचं ऑडिट असतं, महानगरपालिकेचं एक इंटरनल ऑडिट असतं, अनेक माहितीच्या अधिकारातनं माहिती बाहेर येते, ती काही आमच्याकडे आली आहे, काही आम्ही अजून काढणार आहोत. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की स्पष्ट भूमिका घेऊन नागरिकांच्या पुढे गेलं पाहिजे आणि कुठल्याही घोटाळा, काही भानगडी न होता स्वच्छ प्रशासन पुणे शहराला दिलं पाहिजे आणि ते जाहीरपणे सांगून दिलं पाहिजे. आणि त्यावेळेला आपल्यासारख्यांचं देखील मार्गदर्शन आम्ही जरूर घेऊ. म्हणजेच या आधीच्या कारभारातले अनेक नगरसेवक जेलमध्ये जाणार, तर कारण तुम्ही चौकशी करून त्यातनं त्यांचे घोटाळे बाहेर काढणार. आता कोण कुठे जाणार हे काही मी सांगू शकत नाही. त्या वेळेला झालेल्या गोष्टी विचारात घेऊन नियमाप्रमाणे कायद्याने ज्याला जी शिक्षा असेल ती शिक्षा होईल. मी न्यायाधीश नाही आहे. मी फक्त हे हायलाईट करणार, योग्य त्या अथॉरिटी पुढे नेणार, त्याची चौकशी होणार. मग कोणी अधिकारी दोषी असतील, कोणी लोकप्रतिनिधी दोषी असतील, कारण हा जनतेचा पैसा आहे डॉक्टर साहेब. बरोबर आहे. आणि हा कराच्या रूपातनं लोकांच्या खिशातनं आलेला पैसा आहे. हा कोणाच्या घशात आम्ही जाऊ देणार नाही. म्हणून तर एक प्रश्न असा येतो की आधीच्या कारभाऱ्यांनी 15 वर्ष सतत घोडचुका केल्या म्हणून तुम्हाला संधी मिळाली. आता पुण्याच्या या निवडून आलेल्या सर्व कारभाऱ्यांनी कोणत्या चुका करू नयेत असं आपल्याला वाटतं. याचं कारण यशानं उन्मत्त होणं फार सोपं आणि सहज आणि स्वाभाविक असतं, म्हणून मी हा प्रश्न विचारतोय. काल निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर माझं पहिलं वाक्य असं होतं की यश देखील नम्रपणे पचवावं लागतं. हे पहिलं वाक्य होतं. आणि हे एवढंच करता उच्चारलं होतं की आपल्या हातात सत्ता आल्यानंतर काही वेळेला मानवी स्वभावाप्रमाणे माणसं काहीही बोलतात. आम्ही करू, असं करू, तसं करू, असं होईल पुण्याला. असं करायचं नाही. आपण अत्यंत व्यावहारिक राहायचं. महापालिकेचं उत्पन्न, राज्य सरकारची मदत, केंद्र सरकारची मदत आणि अनुदान, आणि एक कालबद्ध कार्यक्रम, त्याच्यातनं प्राधान्य कशाला द्यायचं. आता मी पाण्याला प्राधान्य पहिलं देणार आहे. ह्या पुणे महापालिकेमध्ये डॉक्टर साहेब जेवढं पाणी येतं त्यातलं 30% पाणी हे गळती म्हणून धरणातनं आणि पुण्याच्या पर्वती दर्शनमधनं आम्हाला येतं. पण ते घरात जाईपर्यंत 30% पाणी गळतं. 10-15 वर्ष ज्यांनी ह्या महापालिकेत काम केलं ते 30% गळती थांबवू शकले नाही. हे आम्ही पुणेकरांना सांगितलं. पण मी तुम्हाला शब्द देतो, कारण पुण्याच्या डोक्यावर 5 धरणं आहेत. पाणी आम्हाला कमी नाही आहे, कमी पडणारही नाही. त्याचं वितरण नीट केलं तर पुणेकरांना 24 तास पाणी देण्याचा आमचा संकल्प आहे आणि आम्ही तो खरा करून दाखवू. धन्यवाद गिरीश बापट आपल्या या सविस्तर मुलाखतीबद्दल. एक प्रकारे पुण्याचा महापौर कोण यावरचा जो महत्त्वाचा प्रश्न होता त्याला बगल देत कोणत्याही प्रकारच्या अहंकार आम्हाला शिवणार नाही याची ग्वाही देत पुणेकरांसाठीच आम्ही काम करू. पार्लमेंट ते पंचायत अशी आता सत्ता आल्यानंतर
पुन्हा निवडणुकीला सामोरं जाताना आपल्याकडे काम का झालं नाही याचं कोणतंही कारण देता येणार नाही याची जाणीव आपण आणि आपले सर्व सहकारी ठेवतील आणि जो इतका प्रचंड विश्वास आपल्यावर दाखवलेला आहे तो आपण, आपले सहकारी आणि आपले सहकारी संजय काकडे एकत्रितपणे पार पाडतील अशी इच्छा व्यक्त करतो. या झी 24 तासच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.